हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू थर्ड पार्ट ऑफ दिवाळी व्लॉग. सो दिवाळीची घरातली पूजा आवरल्यानंतर मग आम्ही शिवण्याला घेऊन तिच्या आजीकडेच म्हणजे धनश्रीच्या मम्मीकडे गेलो होतो. पाडव्याच्या दिवशीसुद्धा चांगलाच पाऊस चालू होता नाशिकमध्ये. सो पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी शिवण्याने मला ओवाळलं, त्याच्यानंतर तिच्या मम्मीने मला ओवाळलं. इकडे करू त्याच्यानंतर पप्पांना ओवाळलं धनश्रीने आणि मग शिवण्याचं पण चालू होतं की मला पण ओवाळायचं. त्याच्यानंतर बाबांना ओवाळलं. सो पप्पांना ओवाळून झाल्यानंतर मग शिवण्याने तिच्या आजोबांना पण ओवाळलं. तिला खूप इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये. सो शिवण्याचं आणि तिच्या मम्मीचं ओवाळून झाल्यानंतर मग माझ्या मम्मीने पण मला ओवाळलं. 2 मिनिटं बाळा. त्यानंतर मग शिवण्याने तिच्या आजीला पण ओवाळलं. इकडे आरशात बघ, तोंड बघ आरशात. अगं भूतासारखं तोंड झालं पूर्ण. सो भाऊबीजेच्या दिवशी माझी बहीण पण पुण्यावरून आमच्या घरी आलेली होती. सो घरामध्ये फराळ भरण्याचं काम चालू होतं, प्रत्येकाला वाटत असतं. सो हार्दिक पण त्यांना मदत करत होता आणि शिवान्या पण तिथे खेळत होती तिचं. सो भाऊबीजेच्या दिवशी शिवन्या मस्त तयार झाली होती हार्दिकला ओवाळण्यासाठी. आणि तिला असं झालं होतं की कधी मी ते ताट घेईल आणि कधी मी माझ्या दादाला ओवाळेल, कारण तिला इतका इंटरेस्ट असतो. आणि मग तिच्या हातात ताट दिलं, मग तिने हार्दिकला एकदम छान प्रकारे ओवाळलं. सुखी ठेवा म्हणा माझ्या दादाला. थांब हा बस. अरे वा. सो ओवाळून झाल्यानंतर मग शिवानी आणि तिच्या मम्मीला तिच्या आजीकडे सोडलं, कारण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांना 2-4 दिवस त्यांना तिकडे जायचं होतं आणि भाऊबीज पण होती. सो धनश्रीला पण तिच्या भावाला वगैरे ओवाळायचं होतं. सो आम्ही गावात गेलो होतो आणि हे जे दुकान बघताय माझ्या मित्राचं आहे. याच्याकडे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या तो स्वतः बनवतो. एकदम छान अशा रेखीव मूर्त्या त्याच्याकडे असतात. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली त्याचं, जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता. सो घरी आल्यानंतर मग माझ्या बहिणीने मला ओवाळलं भाऊबीजेचं. नक्की विजिट करा माया जनरल स्टोअर्सला. धनश्री घरी गेल्यानंतर तिने तिच्या आजोबांना पण ओवाळलं. सो भाऊबीजेचं ओवाळून झाल्यानंतर संध्याकाळी मी आणि निखिल आम्ही येवल्याला निघालो, कारण आम्हाला तिकडे शूट होतं. सो आम्ही तिकडे भक्तनिवासमध्ये रूम घेतला होता आणि भक्तनिवासमध्ये थांबलो आम्ही. सकाळी तिथे शूट होतं, शूट केलं. शूट करून मग त्याच्यानंतर तिथे आम्ही कोटमगावच्या देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही परत निघालो नाशिकला यायला. सो घरी आल्यानंतर मी शिवण्याला भेटण्यासाठी गेलो होतो आणि शिवण्या घरी नव्हती. ती तिच्या आजी आणि तिच्या मम्मीसोबत इस्कॉन मंदिरात गेली होती. सो
हार्दिक त्याच्या आजीला विचारत होता की तुला लग्नाच्या वेळेस किती मुलं बघायला आले होते. त्याच्यानंतर मग तो बाबांना विचारत होता की बाबा तुम्ही पण आधी किती मुली बघितल्या होत्या. घरात असंच त्याचं डिस्कशन चालू होतं. सो दुसऱ्या दिवशी आम्ही मिसळ खाण्यासाठी एक नवीन ठिकाणी गेलो होतो. शिवण्याला तात्या विंचू खूप आवडतो. तिने जेव्हापासून टी व्हीमध्ये बघितलं तेव्हापासून तात्या विंचू आवडतो. आणि त्या मिसळ जिथे आम्ही खायला गेलो होतो तिथे एक असाच तात्या विंचू होता. सो शिवण्याला घेऊन आम्ही तिथे गेलो होतो. मिसळची टेस्ट छान होती पण थोडा तिथे मॅनेजमेंटचा इश्यू आहे. बाकी सगळं ओके. कदाचित आत्ताच नवीन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे थोडासा मॅनेजमेंटचा इश्यू आहे. हळूहळू ते मॅनेजमेंटचा पण इश्यू तिथे सॉल्व्ह होईल आणि चांगल्या प्रकारे ते कस्टमर्सला सेवा देतील. खेळतो बाय खेळतोय तो. सो संध्याकाळी घरी आल्यानंतर मग आम्ही ओली भेळचा बेत ठेवला होता. सो सगळ्या गोष्टी घरी अवेलेबल होत्या. त्याच्यामुळे मस्त मग ओली भेळ बनवली होती मी. सो मित्रांनो, हा होता दिवाळीचा आणि भाऊबीजेचा व्लॉग. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि